नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण सांख्यिकी यातले सराव संच 7.5 बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 7.4 जो आहे तो पूर्णपणे व्हिडिओमध्ये सोडवून दिलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ज्यांनी अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी मी लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ओके, तर चला आता ज्याला पहिला प्रश्न बघा त्यांनी काय दिला आहे ते आता आपण वाचून घेऊया। मुकुंदचे 7 वर्षांचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न जे आहे ते क्विंटल मध्ये 10 7 म्हणजे 10 क्विंटल 7 क्विंटल 5 क्विंटल अशा पद्धतीने 5 3 9 6 9 असे आहे। यावरून सोयाबीनच्या एकरी उत्पन्नाचा मध्य काढा। आता आपल्याला काय काढायचं आहे बघा, तर उत्पन्नाचा जो आहे तो मध्य काढायचा आहे। ओके, मग आता सुरुवातीला त्यांनी कोणती कोणती सामग्री दिलेली आहे ती अगोदर आपण आता लिहू। उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे दिलेली सामग्री। आता दिलेली सामग्री आपण लिहूया। सामग्री काय काय आहे बघा। सामग्री म्हणजे काय, तर कोणते कोणत्यांचं उत्पन्न क्विंटल मध्ये आहे ते आपल्याला लिहायचं आहे। जसे की 10 आहे, 7 5 क्विंटल 3 क्विंटल, त्यानंतर 9 क्विंटल 6 क्विंटल आणि पुन्हा 9 क्विंटल, बरोबर। तर ही त्यांनी दिलेली आपल्याला सामग्री आहे। त्यानंतर पुन्हा आता आपण काय करायचं, या ठिकाणी आपल्याला n मानायचा। n म्हणजे काय आहे, तर या टोटल संख्या किती आहे त्यांचा नंबर म्हणजे आपण n ने दाखवतो। म्हणजे किती नंबर, हे टोटल नंबर किती झाले बघा, तर 1 2 3 4 5 6 7 म्हणजे सगळ्या संख्यांची आपल्याला काय करायचे, बेरीज म्हणण्यापेक्षा टोटल संख्या किती आहे ती मोजून आपल्याला तो जो नंबर होतो तो आपण n म्हणतो। तर या ठिकाणी n जो आहे तो किती आहे, तर तो 7 आहे। ठीक आहे, मग आपण आता मध्य कसं काढतो, तर मध्य जो आहे तो आपण x ने दर्शवतो। मध्य जो आहे तो आपण कशाने दर्शवतो, तर तो x ने दर्शवतो। x म्हणजे x आणि त्याच्यावरची एक छोटीशी अशी लाईन असते त्याला आपण मध्य असे म्हणतो। म्हणजे या चिन्हाने मध्य आपण लिहितो। मग आता त्याचं सूत्र काय आहे ते आता आपण या ठिकाणी लिहूया। तर बघा आपण अशा पद्धतीने मध्य काढतो। म्हणजे सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या। आता या ठिकाणी आपण बघतो की सर्व प्राप्तांकांची बेरीज म्हणजे या ठिकाणी जेवढी सामग्री दिलेली आहे त्या सर्वांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे। आणि छेद प्राप्तांकांची एकूण संख्या म्हणजे आपल्याला छेद n इथं लिहायचे आहे। मग आता त्यांनी जी सामग्री दिली आहे त्याची आपण या ठिकाणी बेरीज करूया। 10 अधिक 7 अधिक 5 अधिक 3 अधिक 9 अधिक 6 आणि अधिक 9 छेद काय करायचं आहे, एकूण संख्या म्हणजे n किती आहे, तर ते 7 आहेत। ठीक आहे, आता यांची जर तुम्ही टोटल बेरीज केली त्याची टोटल बेरीज जी आहे ती 49 येते। 49 आणि छेद 7 जे आहे ते आहे तशीच आपण लिहिणार आहोत। ठीक आहे, आता जर आपण भाग केला तर 7 1 7 आणि 7 7 49 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे बघा, आपलं 7 आलेला आहे। म्हणजेच आपला जो मध्य आहे तो मध्य किती आलेला आहे बघा, मध्य जो आहे तो 7 आलेला आहे। ओके, मग आपण लिहू शकतो की सोयाबीनच्या एकरी उत्पन्नाचा मध्य किती आहे, तर तो 7 क्विंटल आहे। तर बघा शेवटी असं उत्तर लिहायचं आहे, सोयाबीनच्या एकरी उत्पन्नाचा मध्य किती आहे, तर तो 7 क्विंटल आहे। अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, मध्य काढून उत्तर आपल्याला काढायचं। ठीक आहे, तर हा आपला पहिला प्रश्न झाला। आता दुसरा प्रश्न त्यांनी काय दिला आहे ते सुद्धा आपण बघूयात। तर बघा त्यांनी दुसरा प्रश्न आपल्याला काय दिला आहे, दिलेल्या सामग्रीचा मध्य काढा। आता या ठिकाणी अशी त्यांनी सामग्री आपल्याला दिलेली आहे तर याचा आपल्याला काय काढायचं आहे, मध्यक काढायचं आहे। आता सुरुवातीला काय करायचं आहे, त्यांनी जी सामग्री दिलेली आहे म्हणजे मध्यक काढत असताना जी त्यांनी सामग्री दिलेली आहे ती अगोदर आपण चढत्या क्रमाने लिहायची असते आणि मग त्यातून जे काय पुढचा आपला जो मध्यक आहे तो आपल्याला मध्यक जो आहे तो काढावा लागतो। मग त्याच्यामुळे आता आपण काय करूया, ती जी सामग्री आहे ती आपण चढत्या क्रमाने लिहूया। तर बघा अशा पद्धतीने दिलेली सामग्री चढत्या क्रमाने आपल्याला लिहायची आहे। म्हणजे चढत्या क्रमाने म्हणजे सुरुवातीला लहान संख्या आणि शेवटी जी असणार आहे ती मोठी संख्या असणार आहे। तर ते अशा पद्धतीने आपण चढत्या क्रमाने लिहिलेलं आहे। आता n जो आहे, n म्हणजे काय असते, तर n जी आहे ती एकूण संख्या असते। आता या ठिकाणी एकूण संख्या किती आहे ते आपण आता काउंट करू। एकूण संख्या बघा 1 2 3 4 5 6 7 तर एकूण संख्या जी आहे ती किती आहे बघा, तर 7 आहे, बरोबर। आणि 7 ही कसली संख्या आहे, तर 7 ही आहे ती विषम संख्या आहे। या ठिकाणी तुम्ही लिहू शकता 7 ही विषम संख्या आहे, विषम संख्या आहे। आता विषम संख्या असल्यामुळे बघा आपण आता मध्य काढूया, मग तेव्हा आपल्याला कळेल। आणि म्हणून मध्यक बरोबर
मध्यक बरोबर आता काय आपण लिहिणार आहोत बघा. मध्यक बरोबर वर चढत्या क्रमाने मांडलेल्या संख्यांपैकी n+1/2 ही संख्या आहे, तर आपण मध्यक असं म्हणतो. तर बघा आपण काय लिहायचं आहे, तर मध्यक बरोबर वर चढत्या क्रमाने मांडलेल्या संख्यापैकी n+1/2 ही संख्या होय. मग आता n+1 आता बरोबर इथं आपण लिहूया मध्यक बरोबर. आता n म्हणजे काय आहे, तर तो 7 नंबर आहे बरोबर. n अधिक हा जो 1 आहे ते आपण आहे तसंच लिहूया आणि /2. ठीक आहे. 7 अधिक 1 किती झाला, तर तो 8 झाला. 8/2. ठीक आहे. मग 2 बेणे 2 दुनी 2 चौक 8 म्हणजे या ठिकाणी 4 ही आलेला आहे ना, म्हणजे 4 ही काय झालं, चौथी संख्या. 4 म्हणजे ती असणार आहे चौथी संख्या. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी आपण चढत्या क्रमाने मांडलेली आहे त्याच्यातली चौथी संख्या. उत्तर आलेले आपले 4 म्हणजे ती चौथी संख्या. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 2 3 4 चौथी संख्या आहे 74. मग त्याच्यामुळे चढत्या क्रमातील चौथी संख्या किती असणार आहे, तर ती 74 असणार आहे. तर बघा या ठिकाणी चढत्या क्रमातील चौथी संख्या किती झाली, तर ती 74 झाली आहे आणि म्हणून मध्यक जो आहे तो 74 आहे. मध्य किती झाला आहे, तर तो 74 झाला आहे. आता तिसरा प्रश्न काय दिला आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूयात. तर बघा त्यांनी तिसरा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे. गणिताच्या गृहपाठात 7 विद्यार्थ्यांना मिळालेले 100 पैकी गुण पुढील प्रमाणे आहेत. तर हे जे मार्क आहेत ते त्यांना 100 पैकी मिळालेले आहेत. यावरून मिळालेल्या गुणांचा बहुलक काढा. आता बहुलक म्हणजे काय, तर ते आता मी सोडवत असताना सांगते. आता काय करायचं आहे, त्यांनी जी आपल्याला सामग्री दिलेली आहे ती अगोदर आपण काय करणार आहोत, तर ते चढत्या क्रमाने अगोदर आपण मांडून घेऊया. तर बघा आपण लिहिलेलं आहे इथं, दिलेली सामग्री चढत्या क्रमाने मांडू. त्याप्रमाणे सुरुवातीला लहान आणि शेवटी आपण मोठा नंबर लिहिलेला आहे. तर आता बहुलक म्हणजे काय असतो, तर या सिरीजमध्ये म्हणजे आपण जिथे चढत्या क्रमाने हे जे नंबर लिहिलेले आहे, तर या सामग्रीमध्ये जो नंबर सर्वात जास्त वेळा रिपीट झालेला आहे किंवा जो नंबर सगळ्यात जास्त वेळा आलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, तर काय म्हणतो, जो त्या नंबरला आपण सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक असं म्हणतो. किंवा आपण थोडक्यात म्हणूया की जो नंबर फारदा जास्त वेळा रिपीट झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो, बहुलक असं म्हणतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 100 बघा 3 वेळा या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यामुळे 100 हा जो नंबर आहे तो बहुलक आहे. मग त्याच्यामुळे इथं बहुलक 100 गुण आहे असं आपण म्हणू शकतो. तर बघा येथे सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक म्हणजे रिपीट झालेला नंबर आहे 100 आणि म्हणून बहुलक जो आहे तो 100 गुण आहे. असं या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. त्यातला चौथा प्रश्न काय दिला आहे बघा त्यांनी, ते सुद्धा आपण लगेचच पाहूयात. बघा चौथा प्रश्न आहे, एका कारखान्यातील 30 कामगारांना मिळत असलेल्या मासिक पगार रुपयांमध्ये पुढील प्रमाणे आहे. आता हे जे नंबर्स आहे ते कामगारांचा पगार आहे. किती, 30 कामगारांचा हा पगार त्याने दिलेला आहे. यावरून कामगारांच्या मासिक पगाराचा मध्य काढा. आता आपल्याला यावरून काय करायचं आहे, तर मासिक पगाराचं काय करायचं आहे, मध्य काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक आपल्याला अगोदर टेबल काढावं लागेल आणि त्याच्यावरून मग आपण काय करणार आहोत, मध्य काढणार आहोत. तर बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा टेबल काढायचा आहे. XI म्हणजे काय आहे, XI म्हणजे त्यांचं जे काही कामगारांचा पगार आहे तो आपण या पद्धतीने लिहिणार आहोत. कमीत कमी जो पगार आहे तो 3000 आहे आणि जास्तीत जास्त पगार आहे तो 9000 आहे. त्याच्यामुळे 3, 4, 5, 6, 7 आणि 9000 अशा आपण पद्धतीने XI लिहिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ताळ्याच्या खुणा लिहायच्या आहेत आणि FI म्हणजेच काय आहे, ती वारंवारता असते. FI म्हणजे या ठिकाणी वारंवारता आहे आणि FI XI म्हणजेच काय आहे, तर XI आणि FI यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि तो गुणाकार जो आहे तो आपल्याला FI XI या कॉलम मध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. आता ताळ्याच्या खुणामध्ये बघा 3000 आहेत ना, आता ते या ठिकाणी 3000 किती वेळा रिपीट झालेलं आहे ते फक्त आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं 3000 बघा आता किती वेळा आलेला आहे. इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 ओके 8 वेळा या ठिकाणी आपल्याला 3000 येतील. त्याच्यामुळे टाळ्याच्या खुणा किती बघा, तर 8 येतील. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता वारंवारता म्हणजेच इथं FI आहे 8. त्यानंतर 4000 आपण लगेचच बघूया किती आहेत बघा. इथं 4000 जे आहे ते 1 2 3 4
5, 6 आणि 7. ठीक आहे, हे किती आहे? 4000 तर 7 वेळा आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. FI किती? 7, म्हणजेच वारंवारता 7. आता 5000 आपण बघूया किती आहे. 1 2 3 4 4 वेळा किती आहे? सॉरी 5 आहे बरं का, 5 वेळा आहे. 1 2 3 4. इथं या ठिकाणी इथं सुरुवातीला 5000 आहे बघा, 3000 नाही, इथं या ठिकाणी 5 आहे, मी चुकून 3 लिहिलं, त्याच्यामुळे हे धरून किती झाले तर 5 झालेले आहेत. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, मग 5000 किती झाले तर ते 5 वेळा आलेले आहेत. त्यानंतर आपण 6000 बघूया. 6000 जे आहे ते बघा, 1 2 3 आणि 4. 1 2 3 4. मी या ठिकाणी 4 आपण संख्या लिहायची आहे. त्यानंतर 7000 आपण बघूया. 1 2 आणि 3. 3 वेळा 7 आलेले आहेत, म्हणजे 1 2 3 तळाचे खुणा करायचे आहेत आणि या ठिकाणी 3 नंबर आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर 8000 आपण बघूया. 8000 आहे बघा, इथं 1 आहे, या ठिकाणी 2, म्हणजे किती वेळा आलेला आहे तर 2 वेळा आलेला आहे, त्याच्यामुळे 2 तळाचे खूण आणि या ठिकाणी 2 नंबर लिहायचा आहे. आणि शेवटचा जो नंबर आहे बघा तो 900 आहे. 900 या ठिकाणी बघा 1 एकदाच या ठिकाणी 900 आहे, मग त्याच्यामुळे ते एकच तळाचे खूण येईल आणि इथं 1 नंबर येईल. आता या ठिकाणी आपण टोटल जे आहे ते समेशन FI असं लिहितो. समेशन FI म्हणजे टोटल किंवा एकूण येण असं लिहिलं तरी चालेल. तर याची जी पूर्ण टोटल आहे ती किती असणार आहे रे तर ते 30 असणार आहे, कारण का कामगार किती आहे तर ते 30 आहे, त्याच्यामुळे याची टोटल सुद्धा किती येणार आहे तर 30च येईल. आता या ठिकाणी बघा, यांचे आपल्याला काय FI XI म्हणजे यांचे आपल्याला काय करायचे आहे तर गुणाकार करायचा आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला कळण्यासाठी मी लिहिते. आता हे ठिकाणी बघा तर 3000 गुणिले 8 करायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही 4000 गुणिले 7 करायचे आहेत. त्यानंतर इथं बघा 5000. असं प्रत्येक वेळी लिहित नाही बसलं तरी सुद्धा चालेल, तुम्हाला फक्त कळण्यासाठी मी हे लिहिलेलं आहे. 6000 गुणिले 4, 7000 गुणिले 3, 8000 गुणिले 2 आणि 9000 गुणिले 1. तर यांचा गुणाकार जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. 8 त्रिक 24 म्हणजे इथे किती येईल बघा तर 24000 येईल. त्यानंतर बघा 7 चोक 28. ठीक आहे, म्हणजे इथे किती येईल 28000 येईल. त्यानंतर बघा इथे किती येईल 5 5 25 म्हणजे इथं 25000 येईल. त्यानंतर इथे बघा 6 चोक 24. ठीक आहे, म्हणजे 24000 येईल या ठिकाणी. इथं 7 त्रिक 21 म्हणजे 21000 येईल. 8 दुनी 16 म्हणजे 16000 येईल इथं. आणि 9 1 9 म्हणजे या ठिकाणी 9000 येईल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला FI × XI जे आहे ते काढायचं होतं. ओके, आपला हा चार्ट अशा पद्धतीने पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे बघा, मध्य काढायचं आहे. आता आपण मध्य कसं काढतो बघा, मध्य जे आहे ते आपण X आणि त्याच्यावरती लाईन एक डॅश त्याने आपण मध्य काढत असतो. तर या ठिकाणी कसं करायचं आहे बघा, तर समेशन FI म्हणजे या ठिकाणी बघू शकता तुम्ही समेशन FI × XI. म्हणजे हे जे दिसतं आपल्याला तर हे जे पूर्ण आहे त्याला आपण काय म्हणतो बघा, हे दिसतं तुम्हाला हा जो टेबल आहे तो समेशन FI × XI. यांची जर टोटल आपण बेरीज केली तर या ठिकाणी टोटल बेरीज लिहायची राहिली आपली. समेशन FI × XI बरोबर त्यांची टोटल जर बेरीज केली तर ती टोटल बेरीज आहे ती 1,47,000 येते. 1,47,000 येते. मग त्याच्यामुळे बघा या ठिकाणी मध्य काढत असताना समेशन FI XI छेद समेशन FI म्हणजे इथं काय येईल बघा, तर टोटल किती आहे बघा 1,47,000 छेद कामगार किती आहेत बघा तर ते 30 आहेत. ओके, आणि हे जर तुम्ही सॉल्व केलं तर मध्य किती येतं बघा तुमचा, मध्य
एक्स डॅश किती आला बघा तुमचं. हे जर तुम्ही भागाकार केला तर किती येते बघा, तर 4900 एवढा मध्य तुमचा येते. किती येते मध्य, तर 4900. म्हणजेच कामगारांचा मासिक पगाराचा मध्य किती असणार आहे, तर तो 4900 असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने शेवटी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. कामगारांचा मासिक पगाराचा मध्य हा 4900 आहे. ओके, तर बघा या व्हिडिओमध्ये आपण पहिले 4 प्रश्न सराव संच 7.5 मध्ये बघितलेले आहेत आणि बाकीचे राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. याबद्दल काही डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय बाय.